10 मिनिटात लागेल बघ, 10-15 मिनिटात लागेल. आता ह्याला मार्ग काय दिला पाहिजे तर तो जो रोड दिसतोय तिथनं जो नळ हे गेलेले गटर ते त्या गटरमध्ये मॅच केलं पाहिजे. त्याशिवाय मला पर्याय दिसत नाही. कुणावर दोष द्यायचा नाही. आपल्याला आपण टॅक्स भरतोय म्हणून आपल्या व्यथा आपल्याला फॅसिलिटीज पाहिजे, अधिकार पाहिजे. कुणावर राग करून उपयोग नाही. आता समजा आपण भांडत बसलो आणि तिथं गॅस्ट्रोनं बाई मिळली किंवा मुलाला काय झालं, नुकसान कोणाचं आहे? मग कायमस्वरूपी मार्ग हा बरोबर आहे. बरं मी काय म्हणतो, नगरपालिकेचा हा गंभीर आहे. 300 गॅस्ट्रोचे ऑलरेडी गेले आहेत, तिथं प्रॉब्लेम आला होता. सगळं सोडून नगरपालिका करायचं असं पडतं. तिथपर्यंत जरी काय लाईन करायची म्हटलं खर्च गेला इकडून काढा की इकडून काढा तिकडे काढलेला तिकडे पुढे अडवलं कुठेतरी पुढे अडवतात ना तिकडे मागच्या आपण बाबांनी विहिरीपाशी तो एक जण तो अडवला. राजे भोसले यांच्या आमदार फंडातून हे गटरचं काम सुद्धा पूर्ण केलेलं आहे. परंतु पुढे पाणी जाण्यासाठी मार्गच नाही. सगळ्या मालकी हक्काच्या प्रॉपर्टी असल्यामुळं त्याला मार्ग नाही. तर शाहूपुरी ग्रामपंचायतीचे सरपंच सगळे सरपंच आले होते, डेप्युटी सरपंच आले होते, परत संजय पाटील हे सुद्धा आले होते. नगरपालिकेच्या माध्यमात कर्मचाऱ्यांच्या आणि शाहूपुरी ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून हा पाठ मोकळा करण्याचं काम चालू आहे. माझं नाव धनंजय रामचंद्र शिंदे. मी आम आदमीचा कार्यकर्ता आहे, साधा कार्यकर्ता आहे. करंजातली दुसरी तिसरी वेळ असेल पाण्याची. नाल्याचं पाणी पाईपलाईनमध्ये जाऊन गॅस्ट्रोची आता ही दुसरी वेळ होईल करंजात गॅस्ट्रो प्रसारण्याची. तर हा नाले वगैरे साफ न करता लोकांचा टॅक्स घेतला जातो. पण नाल्याचं पाणी पाईपमध्ये जाऊन लोकांना पिण्यासाठी दिलं जातं. ही सुविधा सातारा नगरपालिकेने केलेली आहे. त्याचा लोकांनी इथं येऊन विचार करावा. सांडपाण्याची व्यवस्था अतिशय खराब झालेली आहे. सकाळी मी प्रत्यक्ष येऊन पाहणी केली. ह्या भागातलं जे गटरचं पाणी खालच्या भागात जात होतं त्यावेळेला ते खाजगी मिळकतीमध्ये जात असल्यामुळं काही नागरिकांनी ते गटरचं पाणी बंद केलं आणि ते गटरचं पाणी तुंबवल्यामुळं हे वरच्या बाजूला गटर अतिशय खराब अवस्थेत झालेलं आहे. तर नगरपालिकेच्या माध्यमातून आम्ही रोज सक्षम गाड्याच्या माध्यमातून हे पाणी उपसून घेतो आहे. पण हा तात्पुरत्या स्वरूपाचा उपाय आहे. कायमस्वरूपी उपाय करण्याच्या दृष्टीनं आम्ही सर्व इंजिनियर, नगरपालिकेचे सर्व पदाधिकारी हे सातत्यानं इथले स्थानिक नगरसेवक नागरिकांशी चर्चा करत आहेत. सातत्यानं एक कायमस्वरूपी तोडगा निघावा आणि कायमस्वरूपी प्रश्न सुटाव्याच्या दृष्टीनं आमचे प्रयत्न चालू आहे. पण आम्ही ह्या आज किंवा 2 दिवसात ह्या दृष्टीनं कायमस्वरूपी मार्ग निघतील अशा दृष्टीनं प्रयत्न करत आहोत. ज्यामध्ये प्रथमतः हा जो नाला असताचा तुमला जो नाला दिसतोय हा तातडीनं आजच्याच काढण्यासाठी आम्ही कारवाई करत आहोत आणि कायमस्वरूपी प्रश्न सुटण्यासाठी 2 दिवसात आम्ही नगरपालिकेच्या माध्यमातून प्रयत्न करू. आपण सर्व नागरिकांनी त्यासाठी सहकार्य करावं. आपण मीडियाचं सुद्धा सातत्यानं आम्हाला सहकार्य लाभलेलंच आहे, पण नागरिकांनी सुद्धा सहकार्य करावं. आपण ज्या गटरच्या शेजारनं पाईपलाईन गेलेले आहेत त्या नागरिकांनी थोडीशी काळजी घ्यावी. आम्ही या 2 दिवसात येत्या 2 दिवसात हे सर्व प्रश्न मिटवण्यासाठी कार्य करू. करंजी येथील नागरिकांचा आम्हाला आप आदमी कार्यालयात फोन आला. त्या अनुषंगाने इथं आलो. तिथली परिस्थिती फार भयावह होती. गटरचं पाण्याचं शेजारी जी पाईपलाईन होती ती पाईपलाईन लिकेज झाल्यामुळं त्यामध्ये गटरचं आणि संडासचं पाणी जात होतं आणि त्या ठिकाणी 3-4 रुग्णसुद्धा आजारी पडलेले आहेत. म्हणजे 2 महिन्यापूर्वी जी भयानक परिस्थिती झाली होती या ठिकाणी, गॅस्ट्रोची लागण झाली होती, तीच अवस्था आत्ताची परिस्थिती आहे आणि ते त्वरित लक्ष देणं गरजेचं आहे. शूटिंग नगरपालिकेचे या ठिकाणी आलेले आहेत, त्यांना बोलावलं मी त्यांना धन्यवाद देतो. त्यांनीच तर इतकी गंभीर परिस्थिती बघितलेली आहे. तर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी मार्ग काढला पाहिजे. लोकांना अडचणीत आणता कामा नाही. या ठिकाणी असं सुद्धा दिसून आलं आहे की काही लोक नगरपालिकेत तक्रार द्यायला गेली, त्यांच्यावर बेकायदेशीर घरं आहेत म्हणून नोटिसा काढल्या. अशा पद्धतीनं लोकांवर दाब टाकणं किंवा अन्याय करणं ही फार मोठी चूक आहे. मूळ प्रश्न बाजूला राहतो आणि वेगळ्या धर्तीवर त्यांना त्रास दिला जातो, ही चूक आहे. माझं म्हणणं आहे की आत्ता मूळ आहे प्रश्न ते लोकांना जे गटरचं पाणी पोटात जातं ते थांबवायचं आणि कायमस्वरूपी तोडगासाठी काढण्यासाठी प्रयत्न करावा. आणि या ठिकाणी नैसर्गिक स्थिती अत्यंत चांगली आहे की एका बाजूला एक गटर जाऊ शकतं आणि ते ओढायला मिळू शकतं, दुसऱ्या बाजूला सुद्धा जाऊ शकतं. फक्त ते
नियोजन केलं पाहिजे आणि नगरपालिकेत ते नियोजन नाही आहे. आता सक्षम झुटिंग इथं या ठिकाणी आलेले आहेत, त्यांना ही कल्पना आलेली आहे की काय केलं पाहिजे आणि त्यांनीसुद्धा मान्य केलं आहे की अशा पद्धतीने तातडीनं आम्ही काम करून घेतो. लोकांनी पण त्याला सहकार्य केलं पाहिजे आणि अशा पद्धतीनं अडचण आल्यावर काढण्यात बसण्यापेक्षा एखाद्याच्या घरी पाईपलाईन फुटल्यावर गटरचं पाणी पिल्यावर त्रास होण्यापेक्षा आत्ताच अशी परिस्थिती आहे की ते होऊ नये म्हणून प्रयत्न केला पाहिजे. कारण व्हायच्या अगोदर नाही केलं तर एखाद्याचा मृत्यू जातो. मागच्या करंजेमध्ये दोघं एक्सपायर झाली होती गॅस्ट्रोमुळं. तशीच अवस्था पुन्हा होऊ नये. नागरिकांच्या व्यथाचं व्यवस्थित निरसन करावं. नागरिकांचा थापा देऊन दिशाभूल करू नये अशी एवढं आमचं